नमस्कार, गायत्रीज किचन मराठीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आपण बघा बरेचदा मसाले भात, खिचडी भात असे भाताचे वेगवेगळे प्रकार बनवत असतो। असाच एक वेगळा भाताचा प्रकार बनवलेला आहे आज। बनवायला सोपा, खायला खूप टेस्टी आणि पौष्टिक सुद्धा भरपूर। तर मी बनवलेला आहे सांबार भात। कसा बनवलाय व्हिडिओ संपूर्ण पहा। रसम भात बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे 2 वाट्या मी तांदूळ घेते आणि तांदूळ कोणत्याही प्रकारचा घेतला तरी चालतो। त्यानंतर अर्धी वाटी तूर डाळ घ्यायची आहे आणि इथं पहा मी चिंच भिजत ठेवले, जराशी साधारण एक लिंबा एवढी चिंच भिजत ठेवले। तांदूळ आणि डाळ एकत्रच मिक्स केलेला आहे आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे। साधारण एक 2-3 वेळा तरी चांगलं धुवून घ्यायचं आहे। तर 2-3 वेळा मी तांदूळ धुवून घेतलेत आणि यामध्ये आता थोडंसं पाणी घालून हे भिजत ठेवायचं आहे। साधारण एक 10 मिनिटं तरी भिजू द्या। तर चला तोपर्यंत पुढची तयारी करायची। कुकर गरम करायला ठेवलेला आहे, कारण कुकरमध्येच मी सांबार भात बनवणार आहे। त्यामध्ये 1-2 चमचे तेल घालायचे। जरासं तेल जास्तच घ्यायचं, म्हणजे खूप छान असा मऊसूद भात होतो आणि टेस्टी पण लागतो। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा भरून मोहरी घातली। मोहरी छान अशी तडतडून द्यायची आणि नंतर मग जिरे घालायचे। जिरे चांगले फुलले की त्यामध्ये चिरलेला लसूण घालायचा आहे। साधारण एक 5-7 लसणाच्या पाकळ्या मी अशा बारीक कट करून घेतल्या होत्या। कढीपत्ता घातला, छान असा तडतडून दिला कढीपत्ता, म्हणजे ह्याचा फ्लेवर यामध्ये उतरतो। लाल सुक्या मिरच्या आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून घालायच्या। फक्त 2 हिरव्या मिरच्या आणि सुक्या मिरच्या 2-3 घेतल्या होत्या। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। तर चांगलं हे मिक्स करून घ्यायचंय। एक प्लेट भरून चिरलेला कांदा घालते। थोडासा लालसर कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आणि नंतर मग अर्धा चमचा हिंग घातलेला आहे। हिंग जरासं जास्तच घालायचं, म्हणजे खूप छान अशी चव लागते याची आणि रसम भात म्हटलं की हिंग थोडंसं जास्त वापरावं लागतं। त्यानंतर 2 टोमॅटो चिरून घेतले होते, चिरलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटो सुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो परतायला काय फारसा वेळ लागत नाही, पटकन सॉफ्ट होतो टोमॅटो। तर छान असं परतून झालेलं आहे। यामध्ये थोडेसे सुके मसाले घालते। 2 चमचे सांबार मसाला घालायचा आहे आणि हा घरी बनवलेला सांबार मसाला आहे। याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती मी अपलोड केली, पाहिली नसेल तर नक्की पहा। खूप छान असा मसाला आपण घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो। 1 चमचाभर यामध्ये घरगुती मसाला घातला, थोडीशी हळद घातली, अर्धा चमचा, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर 1 चमचा धने पावडर घातली। या सुक्या मसाल्यामुळे ना एवढी छान टेस्ट येते भाताला, आणि सोबतच आपण टोमॅटो, कांदा, नंतर तूर डाळ वगैरे घातलेली आहे। तर अर्धा चमचा मी जिरे पावडर घालते। थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये भिजवलेले तांदूळ घालायचे। वेगवेगळ्या प्रकारे सांबार भात बनवला जातो, त्यातलाच आजचा हा एक प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर पाण्यासकटच तांदूळ यामध्ये घातलेत, कारण हे तांदूळ आणि डाळ भिजवलेलं पाणी पण पौष्टिक असतं आणि अगोदरच आपण तांदूळ डाळ वगैरे धुवून घेतलं होतं। तर हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि एक महत्त्वाचं सांगायचं होतं की सांबार भातला पाणी जरासं जास्तच घ्यायचं। आपण नेहमी जसं पुलाव, मसाले भात वगैरे बनवतो आणि त्याला म्हणजे कसं मोजकंच पाणी घातलं जातं, तसं सांबार भाताला दुपटीने पाणी जास्त घालायचं। मऊसूद असा भात शिजला पाहिजे, तेव्हाच तो खूप टेस्टी लागतो। 2 वाट्या मी तांदूळ घेतला होता, तर साधारण मी अंदाजपंचेच पाणी घातले। 6-7 वाट्या मी यामध्ये पाणी घातलेलं आहे। छान असं मिक्स केलेलं आहे आणि यामध्ये ही चिंच भिजवलेली घालायची। घालताना एकदम अशी बारीक चुरून गाळून घालायची।
सांबार भात म्हटलं ना की चिंचेशिवाय त्याला टेस्ट नाही. आणि काही जणांना बघा आंबट भात खायला नको वाटतं, तर तुम्ही इथे चिंच घालण्याचे स्किप करू शकता. म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर घाला. पुन्हा एकदा गाळून घालते पाणी चिंचेचं. चवीनुसार मीठ घालायचे. मीठ घातलं की हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित मीठ लागलं जातं. थोडीशी कोथिंबीर होती तर ती चिरून यामध्ये घातलेली आहे. आता झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कुकरची पहिली शिट्टी होईपर्यंत गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची आणि नंतर कमी गॅसवरती बाकीच्या उरलेल्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. बघा अंदाजपंच पाणी घातलं होतं तरीसुद्धा एकदम परफेक्ट असा भात आपला झालेला आहे. आणि एवढा भारी असा स्वाद यायला लागला आहे ना, सगळ्या घरभर असा सुगंध पसरलेला आहे. असा नुसता जरी भात खाल्ला ना तरी खूप टेस्टी लागतो. याबरोबर कोणती आमटी किंवा भाजी वगैरे घेण्याची आवश्यकता नाही भासत. तर एकदम मस्त असा गरमागरम भात, त्याचबरोबर पापड असले ना तर अजून खायला मजा येते. आणि याच्याबरोबर खायला मी बनवलेल्या आहेत चकोऱ्या. तर चकोऱ्या कशा बनवायच्या हे सुद्धा मी रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे. याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनेलवरती तुम्हाला नक्की पाहायला भेटेल. तर या साईडला जे ठेवते ते चकोऱ्या आहेत, खरंच खूप टेस्टी लागतात. चकोऱ्या ही जुनी पारंपरिक रेसिपी आहे जी की आपण सगळे आता विसरत चाललो आहे. त्यामुळे म्हटलं ही सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करावी, म्हणून याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर नक्की पहा. आणि रसम भात गरम गरम खायलाच खूप भारी लागतो. त्यामुळे आता आम्ही भाताचा आस्वाद घेतो. चला तर मग मी तुम्हाला लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.